Guys, welcome to the channel Eduon Tips and myself गुलाब ठोंबरे. ओके, बघा पाठीमागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं कॅल्विन सायकल बघितली होती, दॅट इज C3 सायकल. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत दॅट इज द C4 पॅथवे. ओके, C4 पॅथवे. ओके, कॅल्विन सायकलचं थोडंसं जस्ट रिव्हिजन घेऊया. पहिल्या स्टार्टिंगला काय होतं RUBP काय होतं RUBPचं कन्वर्जन कशामध्ये दॅट इज द 3PG आणि 3PG नंतर ट्रायोज फॉस्फेट. ओके, ट्रायोज फॉस्फेट राईट, ट्रायोज फॉस्फेटमध्ये कन्वर्जन होतं आणि ट्रायोज फॉस्फेटचं कन्वर्जन ह्याच्यामध्ये. ओके, डन. दॅट वॉज अबाउट कॅल्विन सायकल. ओके, देर वॉज एन्झाईम दॅट इज रुबिस्को नेम्ड एन्झाईम. आय थिंक हिअर मे बी गिवन, होप की दिला असेल तर कुठंतरी. रुबिस्को एन्झाईम, येस, रुबिस्को एन्झाईम दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. C3 सायकलमध्ये कोणता एन्झाईम असतो दॅट इज द रुबिस्को. दिस इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट एन्झाईम C3 सायकलमध्ये किंवा कॅल्विन सायकलमध्ये. दॅट इज द रुबिस्को एन्झाईम असतो. ओके, आता एक कळ म्हणजे का इम्पॉर्टंट आहे सांगितलं. ओके, C3 सायकलमध्ये रुबिस्को एन्झाईम असतो. ओके, लेट्स स्टार्ट आवर टुडेज चॅप्टर. प्लांट्स दॅट आर ॲडॅप्टेड टू ड्राय ट्रॉपिकल रिजन्स. येस, आता आपला आज आपण कोणती बघणार दॅट इज द C4. पहिलं थोडंसं थिअरी रीड करून घ्या. ओके, C4 जस्ट 1 मिनिट. C4 pathway. Okay, C4 pathway. Plants that are adapted to dry tropical regions. Dry. Okay, dry region have C4 pathway mentioned earlier. Though C4 oxaloacetic is first हे काय that is the oxaloacetic acid, that is 4 carbon compound. Okay, 4 carbon compound आहे right. C4 कॅल्विन सायकल बायोसिंथेटिक and then different C3. Okay, ठीक आहे. C3 plants are special since they have leaf anatomy. They tolerate high temperature. C4 प्लांट जे असतात ना थोडंसं काय म्हणतात ड्राय एरियातले असतात ना. ड्राय एरियातले असल्यामुळं स्पेशल लीफ अॅनाटॉमी. दे टॉलरेट हाय टेम्परेचर्स. दे शो रिस्पॉन्स टू हाय लाईट इंटेन्सिटी. लॅक म्हणजे फोटो रेस्पायरेशन अँड ग्रेटर प्रोडक्टिव्हिटी इन बायोमास. ओके, दॅट्स अबाउट C3 म्हणजे C4 असल्यामुळे ड्राय रिजन ड्राय रिजनमध्ये असल्यामुळं सगळे त्याच्याकडं ॲक्च्युली असते. ओके, द पर्टिक्युलरली लार्ज सेल्स अराउंड द व्हॅस्क्युलर बंडल्स ऑफ C4 प्लांट्स आर कॉल्ड बंडल शीथ सेल्स. यस, ह्यामध्ये कोणते असतात बंडल शीथ सेल्स. ओके, बंडल शीथ सेल्स त्यामधलं म्हणतात बंडल शीथ सेल्स. अँड द लिव्स सच ॲनाटॉमी कॉल्ड क्रॅन्झ ॲनाटॉमी. दॅट इज इम्पॉर्टंट. क्रॅन्झ ॲनाटॉमी, बंडल शीथ सेल्स असतात कॉल्ड क्रॅन्झ ॲनाटॉमी. क्रॅन्झ मीन्स wreath. Okay, replication arrangement of cells. The bundle sheaths may several around the vascular bundle. They are characterized by having large number of chlorophyll thick walls wish to some gaseous exchange, no intercellular spaces. हे नॉर्मली लक्षात ठेवायचं. यू मे C4 प्लांट दॅट इज मेज अँड सॉर्गम. मेज अँड सॉर्गम. ओके, सॉर्गम टू ऑब्झर्व. दॅट्स अबाउट C4 बद्दल काय होतं ड्राय रिजनमध्ये असतात आणि याचा पहिला स्टेबल प्रोडक्ट काय असतं दॅट इज द 4 कार्बन ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड. आणि काय म्हणतात बंडल शीथ सेल्स असतं दॅट इज क्रॅन्झ ॲनाटॉमी अँड मेज आणि सॉर्गम ह्याचे एक्झाम्पल. इट वुड बी इंटरेस्टिंग लिव्ह अराउंड व्हर्टिकल कट व्हर्टिकल सेक्शन ऑब्झर्व अंडर द लुक ॲट बंडल शीथ व्हॅस्क्युलर बंडल. The presence of bundle sheet would help you to identify C4 plants. ओके, हे लक्षात ठेवायचं बस. ह्याच्याबद्दल एक्झाम्पल काय मेज अँड सॉर्गम आणि बंडल शीथ सेल्स असल्यामुळे दॅट इज क्रॅन्झ ॲनाटॉमी आणि फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट दॅट इज द ऑक्झॅलोएसिटिक ॲसिड. ओके, डन. आत्ता मेन पार्ट इथून स्टार्ट. हे परत तुम्ही थिअरी वाचून घ्या. दिस वन इज द काय म्हणतात मेझोफिल सेल. ओके, दिस इज मेझोफिल सेल. किंवा आपण एक काम करूया आपणच ड्रॉ करूया. ओके, आपण ड्रॉ करूया काय सपोज दिस वन इज आपलं हे एक लिप आहे. सपोज दिस वन इज आवर वन लिप. हे इज मेझोफिल सेल. ओके,
दॅट इज द मेसोफिल सेल. मेसोफिल सेलमध्ये काय होणार माहिती आहे का, पहिलं स्टार्टिंगला असते दॅट इज द पेप केस. ओके, किंवा काय म्हणले पेप, PEP. ओके, फॉस्फोइनाइल पायरुवेट. फॉस्फोइनाइल पायरुवेटचं काय होणार, पहिल्यांदा इज प्रेझेंट इन मेसोफिल सेल. द एन्झाईम रिस्पॉन्सिबल फॉर दिस पेपकेज, पेप कार्बॉक्झिलेज, दॅट इज पेपकेज रजिस्टर मेसोफिल लॅक रुबिस्कोयस. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण हे ह्याच्यामध्ये आहे ना रुबिस्को ॲबसेंट असतो आणि ह्याच्यामध्ये कोणता एन्झाईम प्रेझेंट असतो, पेपकेज एन्झाईम प्रेझेंट असते. ओके, पेपकेज एन्झाईम प्रेझेंट असते. मग पेपकेजचं कन्वर्जन कशामध्ये होणार, दॅट इज ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिडमध्ये कन्वर्जन. कोण करणार, पेपकेज. ओके, पेपकेज पी फॉस्फोइनाइल पायरुवेटचं कन्वर्जन ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिडमध्ये करते. कोण करते, दॅट इज द पेपकेज. ओके, मग ह्याचं कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये करणार. ओके, देन फॉर्म्स कार्बन कंपाऊंड्स मॅलिक ॲसिड ऑर ॲस्पार्टिक ॲसिड. ओके, ॲस्पार्टिक ॲसिड. ओके, हे झालं पहिलं आपलं चेंज झाली. ओके, दॅट्स डन. त्यानंतर परत अगेन वेट. सपोज दिस इज, आता पहिल्या स्टार्टिंगला काय होतं आपलं पेप फॉस्फोइनाइल पायरुवेट होतं. त्यानंतर काय त्याच्यावर पेपकेज एन्झाईम. ह्यात मेसोफिल सेलमध्ये कोणता एन्झाईम प्रेझेंट असतो, दॅट इज पेपकेज. आणि इथं ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड आणि हेच कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होऊन. ओके, आता दिस इज आवर बंडल शीथ सेल. ओके, बंडल शीथ सेलमध्ये कोणता प्रेझेंट असतो, दॅट इज द रुबिस्को. ओके, रुबिस्को प्रेझेंट असणार. ओके, मग रुबिस्को काय करणार, C3 प्रोडक्ट. मग ह्याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, दॅट इज मॅलिक ॲसिड. मॅलिक ॲसिड आहे असं येणार पहिला मॅलिक ॲसिड. येस, मेसोफिल विच ट्रान्सफर इन बंडल शीथ सेल. पण C4 ॲसिड ब्रोकन डाऊन टू रिलीज CO2 प्लस 3 कार्बन मॉलिक्यूल. ओके, इथं काय होणार, 3 कार्बन प्लस CO2, दॅट इज दी CO2. आणि अगेन हे हा पेप कितीचा, 3 कार्बनचा झाला, 3 कार्बनचा. अगेन हा परत इथे एक CO2 ॲड होणार नेचरमधून, एक CO2 ॲड होत असतो. ओके, नेचरमधून एक CO2 ॲड होत असतो, दॅट इज 4 कार्बनचा. अगेन मॅलिक ॲसिडचा अगेन मॅलिक ॲसिड आहे असं येणार इथं, 3 कार्बन प्लस CO2. आणि हा दॅट इज C3 सायकलसाठी जाणार. ओके, C3 सायकलसाठी. द CO2 रिलीज बंडल शीथ एंटर द C3 और कॅल्विन पाथवे. दॅट्स ऑल. डन. एकदम इझी, टेक इट ॲज इझी. हे लक्षात ठेवू नका. हे आपण जे काढलं ना ह्याचं हे लक्षात ठेवा तुम्ही. पहिल्या स्टार्टिंगला काय होतं आपलं PEP फॉस्फोइनाइल पायरुवेट, राईट. मग त्याच्यावरती पहिल्या हा 3 कार्बनचा होता, राईट. दिस वॉज द 3 कार्बन प्रोडक्ट. ओके, 3 कार्बनचा हा प्रोडक्ट होता, 3 कार्बनचा हा प्रोडक्ट होता. ओके, आणि त्याच्यामध्ये एक CO2 ॲड होणार. ओके, एक CO2 ॲड झाला ना, एक CO2 ॲड झाला म्हणजे नेचरमधूनच ॲड होणार. ओके, नेचरमधून ॲड झाला की तो त्याच्यावरती पेपकेज वर्क करणार आणि दॅट इज ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट करणार. ओके, ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिडमध्ये कन्वर्ट झाला. मग हा झाला पहिला स्टेबल प्रोडक्ट, त्यामुळे C4 पॅथवे म्हटले. ओके, त्याचं कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होणार. अँड देन मॅलिक ॲसिड आहे असं बंडल शीथ सेलमध्ये येणार. ओके, बंडल शीथ सेलमध्ये आलं, इथं कोणता एन्झाईम प्रेझेंट असतो, दॅट इज रुबिस्को. मग रुबिस्कोला काय लागतं, 3 कार्बन प्रोडक्ट लागत असतो. मग ते काय करणार, एक कार्बन उडवणार, दॅट इज CO2च्या फॉर्ममध्ये जाणार आणि 3 कार्बन अगेन PEPमध्ये कन्वर्ट होणार. दॅट्स ऑल. हे चार्ट जस्ट म्हणजे थोडंसं आहे पण थोडंसं कॉम्प्लिकेट दिलं आहे. सो जस्ट फॉरगेट अबाउट दिस, जस्ट फॉरगेट दिस. ओके, हा लक्षात ठेवा, ह्याच्यावरती लक्ष द्या. काय होतं पहिल्या स्टार्टिंगला आपला PEP होता. PEPमध्ये एक CO2 ॲड झाला, ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड 4 कार्बन, म्हणजे C4मध्ये काय होतं आपला ऑक्झॅलो ॲसेटिक ॲसिड वॉज द स्टेबल प्रोडक्ट. ओके, दॅट्स 4C. त्याचं कन्वर्जन कशामध्ये मॅलिक ॲसिडमध्ये होणार. मॅलिक ॲसिडचं कन्वर्जन अगेन मॅलिक ॲसिड आहे असं ट्रान्सफर होणार बंडल शीथ सेलमध्ये. मग इथं कोणता एन्झाईम प्रेझेंट असतो, दॅट इज द रुबिस्को. ओके, मग रुबिस्को ह्याला कशामध्ये ब्रेकडाऊन करणार, 3 कार्बन प्लस एक CO2 बाहेर पडणार. हा CO2 जो बाहेर पडला नाही ना, हा
C3 सायकलसाठी जाणार आणि हा अगेन रिजनरेशन. दॅट्स ऑल. डन. आणि इथं CO2 बाहेर पडला ना, दॅट इज डिकार्बोक्सिलेशन, आणि इथं CO2 ॲड झालं, सो दॅट इज कार्बोक्सिलेशन. डन. मोस्ट ऑफ द स्टुडंटला हे म्हणजे कळतच नाही की काय चाललं आहे आणि काय नाही. हे एकदम असं कॉम्प्लिकेटेड करून दिले. सो म्हणजे कळत नाही की काय काय चाललं आहे हे काय. सो जस्ट फॉरगेट दिस. ही डायग्राम बघू पण नका. ओके. जसं आपण जे काही ड्रॉ केले पहिल्यांदा काय स्टार्टिंगला काय फॉस्फोइनल पायरुवेट. ओके. फॉस्फोइनल पायरुवेट कितीचं? 3 कार्बनचं होतं. मग त्यात एक कार्बन ॲड झाला. कार्बन ॲड झाल्यामुळे कार्बोक्सिलेशन. मग ती एक कार्बन CO2 ॲड झाल्यामुळे काय होणार? दॅट इज द 4 कार्बन स्टेबल प्रोडक्ट, दॅट इज ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. ओके. मग त्याचं हा झाला 4 कार्बनचा. त्यानंतर त्याचं कन्वर्जन मॅलिक ॲसिडमध्ये होणार. हा 4 कार्बनचा, इथं अगेन 4 कार्बनच आहेत ना, ब्रेकडाऊन नाही झालं. इथं अगेन 4 कार्बन आहे. मग 4 कार्बन आल्या रुबिस्को बघणार. अरे इथं 4 कार्बन कसं काय आलं माझ्याजवळ? हायला राग, ह्याची एक गोरती गोष्टी येणार. तो लगेच ब्रेकडाऊन करणार त्याला. चल निकल. मग त्याचं ब्रेकडाऊन केलं, दॅट इज 3 कार्बनमध्ये होणार आणि एक CO2 बाहेर जाणार. आणि हा जो CO2 बाहेर गेला ना, हा C3साठी जाणार आणि हो अगेन परत रिटर्न जाणार त्या ह्याच्यात बंडल शीथ सेलमध्ये. आणि बंडल शीथ सेलमध्ये कोणता एन्झाईम प्रेझेंट असतो? पेप्केज. दिस लाईन इज व्हेरी इम्पॉर्टंट. बंडल शीथ सेलमध्ये पेप्केज एन्झाईम असतो. सॉरी, काय म्हणतात, मेझोफिल सेलमध्ये पेप्केज एन्झाईम प्रेझेंट असतो आणि बंडल शीथ सेलमध्ये दॅट इज द रुबिस्को एन्झाईम प्रेझेंट असतो. ओके. म्हणजे C4 सायकलसाठी कोणता एन्झाईम इम्पॉर्टंट आहे? C4 सायकलसाठी पेप्केज इम्पॉर्टंट आहे आणि C3साठी दॅट इज द रुबिस्को. आणि मेझोफिल सेलमध्ये पेप्केज प्रेझेंट असतो आणि बंडल शीथ सेलमध्ये रुबिस्को प्रेझेंट असतो. डन. डन 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 डन. आय होप की काही आज डाऊट राहिला नसेल. ओके. वी आर रिवायझिंग लास्ट वन टाईम. पहिल्या स्टार्टिंगला PEPमध्ये एक कार्बन ॲड झाल्यामुळे दॅट इज कार्बोक्सिलेशन, ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड, देन मॅलिक ॲसिड, अँड मॅलिक ॲसिड हॅज ट्रान्सफर होणार बंडल शीथ सेलमध्ये. अँड देन C3C अँड CO2 इकडं अगेन C3साठी जाणार आणि अगेन रिजनरेशन. दॅट इज दी रिजनरेशन. डन. ओके. थँक्यू सो मच. बाय बाय.